अरे रायगड मधली सगळी गावात झाल्या ना आता ठाण्यात घुसूचल दिवा आगासन खिरकाली निलजे वाकलं नेदुटणे सोनारपाडा कोणी उंबारली नांदिवली नारिवली वडवली बामणली शिवालिवली गोली. हॅलो हॅलो आते आर्मी काय सांगतं. हॅलो ऐक आपल्याला ठाण्याला जायचे पोर बघायला. हॅलो अरे रेंज नाही कुठे जायचे आवाज नाही मला बेस. अरे मी काय सांगतं आज बघून येऊन लगेच चहा पाणी करून टाकू. हॅलो हा कुणा चहा करायला जायचे. अरे ते आवा कोण मेला त्याला रेंजला काय होतं. हॅलो कोण मेला ठाण्याला जायचे ठाण्याला. हॅलो ठाण्याचा कोण हा दुनकुर मामा. अरे देव दुनकुर मामा मेला कोण. हॅलो माझी बाबा चांगला होता रे बाबा चांगला होता. अरे चांगला होता रे बाबा माझे चांगला होता. काय झालं कसं झालं. तर मी काय सांगतो ऐकायला पण हॅलो जायला ऐकायला पण ये नाही. अरे निघून राह तू आम्ही येतोच लगेच. हॅलो हॅलो ठेव ठेव फोन ठेव आलोच येतोय. ए बाबू साखर वाटी दे चहा करायला जायचे थंड दे बिस्किट पुरा दे. कसं काय झालं काय माहिती. ड्रायव्हर चालू का टाइम झाले. तिथे एजंट भेटलच आपला जायला 500 रुपये एक पोर दाखवतो. काय चालला जमाना बोलले असता 1000 दिले असतं मी लय पुरी दाखवले असत्या. तू कुठला पोर दाखवतो माहिती आहे 1000 वगैरे नको जाऊ दे. अरे यावर लांब चाललं बघायला चांगली भेटेल तर बरी. जवळच्या पोरी राहिल्या नाही रे. लोक बोलता का जवळ लफरा असेल म्हणून आमची केली. काय बोल एक नंबर टेन्शन काल ठाण्याला गेल तू पोर बघाला होती पोर लई मोठे बापाची. भाई आपल्याकडे पोहारा का बघता एवढी एरिया की. अरे बरोबर. अरे इकडे व्हिडिओ काय असतील आपल्या म्हणून सगळी का बघतात. नमस्कार. जायला पहिले भैया सायकली व्हायचं चड्ड्यावर ऐकायला नंतर 2 व्हीलर घेऊन यायला लागलं ना आता तर एक 4 व्हीलर घेऊन यायला लागलं. जायला भैया पुढे गेले आपल्या. सबस्क्राईब कर हे पण व्हिडिओ बघतो वाटतं. ऐका आला वरती काय बघ आधी वरती चंद्र सूर्य वरती आकाश आहे. चड्ड्या बिड्ड्या आहेत बघ. काय बिड्डा काय. अरे अरे देवा. अरे ठाण्याला पण चड्ड्याला मी नाही ऐकली कुत्री मागे आहेत आणि ठीक आहे चड्ड्या मागे यायला लागल्या. काय चालले चड्ड्या प्रामाणिक चड्ड्या काय बाकी. नमस्कार. वासवशी बोल की माझे जांबाई तुझे का. अरे चड्ड्याला अरे चड्ड्याला दुनकुर मामा. अरे तू कसा काय बाबा तू टाकून गेला ना रे बाबा बाबा. अंगाव कलर घेतले. थंडी वाजत असेल रे थंडी भरले ना ते आता आहे जाऊ दे. असं कसं झालं रे बाबा. अरे बाबा तू कसं होतं रे बाबा. काला लढतं रे. तुझं लगीन जमले ना आनंदाचा अश्रू असतील. आनंदाश्रू हा लय दिवसात ना लगीन जमले शेवटी सगळी खुश आहे. अचानक कसं काय झालं असं. आता काय शेवटी देवाच्या मनाने आपल्यावर काय जमलं एकदाशी. पण शेवटी माणसाच्या नशिबावर रे सगळा बाबा बाबा. हा ना सगळं नशिबा झाली. नशिबाच्या पुढं कोणतं काय चाललेलं आहे. नशिबान जमला काय. पण हिला जास्त आनंदाश्रू झाले ना तुला काय वाटतं. अरे बाबा बरा होता ना रे बाबा तू. काय झालं तुला रे बाबा. मामा तू टाकून गेला ना आम्हाला मामा मामा. अरे बाबा बोलू कुठं आता मामा मी रे बाबा. तारीख 26 जानेवारी सावली मैदान प्रसिद्ध भारी. मजा बघायला मजा बघायला मजा बघायला मजा बघायला तुला देसायला येईन तुला देसायला येईन तिथं छकड्या. अरे दुनकुर मामा असं कसं झालं रे बाबा. अरे बाबा असं कसं झालं बाबा बाबा. अरे बाबा काय झालं मला काय माहित नाही. कसं झालं काय माहिती. तिला काय करायला आले.
बाबा मी दारू कुंड आणू फला कुंड घेऊन ये बाबा बघायला. चहा करायला आले का? बाबा माफ करा नमस्कार हिच्यातर्फे मी माफी मागतो. पुढच्या घरात बघा आता दिली. तूच तर बोलला ना चहा करायला जायची. कोण बोललो तुला चहा करायला तू जायचं? बोललास. मी कधी बोललो? मग फोन केलता ना मला. अरे द्यावा कर्मा माझी येईन तर माझ्या अकल बंद करला. अरे बाबा चहा पाणी करायला मी बोललो आधी बघायला जाऊ जमलं तर चहा पाणी करू. चहा करायला ऐकला नमस्कार एक बिस्किट पुरा दे मला चहा करून खायला तरी होईल. अकल बंद करायला घेतली माझी. या काय साखर ना चहा वाटी थंडा बिंडा काय धर. आता दारू बिरो आणा बसायला ही चक्कर. तो काय अंगावचा पोर बघायला झाले चहा कर. बाबा तू टाकून गेला ना रे बाबा बाबा. अरे दुनकूर बाबा जिवंत आहे माझ्या अशी. बरं आहे ना बाकी काय मग तब्येत पाणी जो पाय बिया बरू का. नमस्कार चला. आता जो आम्हा म्हातारीचा घर कुठला. बोलून फायदा हे मी काय म्हणतो चला प्रयत्न ना. तू फक्त हो बोल पुढचा काय फक्त मी बसले कारण त्या आहे तुझ्यावर विश्वास आहे मला म्हणून उगाच आयुष्याचा कल्याण होईल तुझ्या फक्त हो बोल. 500 रुपये एक पोर दाखवलं जास्त नाही वाटत जरा. दिवस जातो मला. मग तुम्ही आता एक पार्टीकडून 10,000 जमल्या दुसऱ्या पार्टीकडून 10,000 घेता. मग मारल्यावर काही जबाबदारी घेता का नाही काय. उपरवाला अरे भाऊ तू म्हणा बोलतं पण ब्राह्मण लग्न लावतो त्यावेळीची जबाबदारी घेतात का ते नाही घेत. खरी गोष्ट आहे. हे तुझा काय आहे? असो नाही राहू. अरे पाहुणे आली वाटतं. या 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 पाहुणे या हात या बसा. पहिले अगटीचा पाणी परत मी वाट कोणची बघता बाई? कोणी याची करायची? नमस्कार नमस्कार. कोणची वाट बघतो का. नवरा मुलगा आला ना अजून. नवरा त्यांची गाडी पाठीमाग आहे काय. हे बघ एक काम कर पाहुणे मंडळी आले वाण्याकडे जा न थंड्याची बाटली घेऊन ये. आताच जातो. थंड्याची बाटली आणा. कोणी रे हो. का. अरे मी मुलगा नवरा मुलगा आहे मी. नवरा मुलगा मला माहित नव्हतं ना. तुम्ही कोण. मी नवरीचा बाप. नवरीचा सासरे बुवा नमस्कार. नमस्कार. सॉरी जरा चालत चालत बसा. नमस्कार. नमस्कार. हाच नवरा मुलगा आहे. अरे रे काय. अरे वा साक्षात शानदार रुबाबदार आज बिंडा. बिड्डा नाही शातानं वाल टाकलं नंदा 90 रुपये किलो पावट्यानं काय मजा आहे का. शिवरात्री पण होतील शांगा तुमचं टाकलं का वाल बिल. तू इथे ठाण्याला पोर बघायला आले का शांगा बघायला आले. खरी गोष्ट आहे. हे सांगू ना अगं ये पाहुण्याला चहा पाणी घेऊन ये. बाला जगदीश ये आमच्या रसिकाच्या हल्लीला ये अशी चालव. कॅमेरा ऍक्शन. आमच्या पोरीला स्वच्छतेची जाम आवड आहे हो. स्वच्छता पाहिजेच माणसाला. शेवटी कोणतरी म्हटले जाऊ दे लक्षात ना सध्या म्हणा. आमचा बापू अख्खा शान भरता गोठ्यातला. नंतर समजलं तो शान नव्हता. जाऊ दे. असू दे अजून बारीक आहे ती. फांगर पुरवलेलं. पुरी नाव का तुझं. माझे नाव चांगुन बुद्ध्या मसने. मी इयत्ता 11वी मध्ये शिकत आहे. अध्यक्ष माझे पूज्य गुरुजन वर्ग. माझे 5वीला 3 आणि 8वीला 2 लफडं होतं. बाय अध्यक्ष गुरुजन पूज्य वर्ग. आम्हा काय नाही तशी गंमत केली. 3 लफडं 2 असतं ठीक आहे. 3 लफडं पद्धत आहे का काही. हे पोरी शांत हो जरा शांत हो. एवढंच बोलून मी माझा 2 शब्द संपवतो. अगं गप पाहुण्यानो तशी आमची पोर मॅट्रिक पास आहे हो. अरे देवा फार मामाचे मॅट्रिक पास. जास्त शिकले नको 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 बाबा. हे चंद्रभागा गप्पच जरा. अरे बाबा ती फक्त मॅट्रिक शिकले मी इंजिनियर झाले. ENGIIS
इंजिनियर झाले मी. असो असू दे. केटी लागल्यास लेट गायली. बरोबर. तुम्ही कोण? अरे हा आयोजन. नमस्कार. डिग्री नुसतं पत्रिकेवर लावाला न लग्न झाल्यावर कामाला पण नको जावाला. मग एवढं शिक्षण काय नुसतं रील्स बनवायला घेतलंय? अहो काका ते तसंच आहे. तुम्हाला शेती पाहिजे पण शेतकऱ्यांवर नकोय. मग ती शाता कशाला लोकांना आगाला ठेवल्या? आता कुठे जेवण तर येतं का तुमच्या पुरीला करताना? जेवण आमची चांगुना सुग्रण आहे सुग्रण. ए पुरी जा पाहुण्यांना कांदे पोहे आणि चहा घेऊन ये जा. या काय कांदा पोहे. आय माझी काय निघून शी गेली. शुभ मंगल सावधा सावधा शुभ मंगल सावधा. अरे देवा बाबा हिनी पशान भरला चा. पशान भरला चा. हे काय तामनात पाणी सोडा बोला मम आत्माना चालले काय मामा मावशा पाचच्या बहिणोल्या आजीचं किती माया. आता काही शारण चालवतं का अगला. सॉरी दिवाळीचा फराळ राहिलेला घेऊन येतो. अगं बाई नको. चला पुढचा बोलायचा काय. नवरा मुलगा काय कामाला आहे? त्याच नवरा मुलगा कुठं कामाला आहे? बावळार तूच नवरा मुलगा आहे. आणखीन कामाला आहे. 50,000 पगार आहे त्याला. मोठे लोकांचे फोन येतात. रिंगटोन नवीन आहे जरा. हॅलो पिंट्या. अरे मी काय सांगता ऐक आपल्याकडे स्टॉक आले नवीन 2 शेंडोर पायपीस नर आणि मादे घे 6,000चा भाव आहे बघ कोण असलं तर. अरे काल तुमची नाईटला एंट्री होती घर तिकडं किरकालीला. आमची पण आता कमी झाले टीम फुटले जरा ना आमची काही इलाज नाही जरा. मी काय सांगतो हा ना ती 21 लाखाची शरत लय डेंजर झाली. आपल्याला काय करायचे नवऱ्यावर नवरी मरो शर्ती राहिला बाजूला खापवाल्यांच्या भानगरी. स्टॉक आणलाय बोलताय फोन या काय बिझनेस किस्सा होता ना. हो हे काय मगाशी कबुतरांचा बिझनेस काय बोलत होता? इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे कबुतरांचा आमचा. इम्पोर्ट एक्सपोर्ट? हो. यो कसला बिझनेस? साईड बिझनेस आहे. छंद काय बाई तुला? चंदा आहे ना पोरा पाठवाचा. पोरा पाठवाचा? अगं पोरे पाहुणे नो बसा बसा. नाही बघ गाते आवरी चांगली काय गान कुकीला आहे ती तशी. मागाशी म्हणतो सुग्रण आता म्हणतो कोकिला आहे पोर आहे का पक्षी आहे. मग करा ना बाय पाहुण्यांना गाऊन दाखव. मैं हूँ जियान मैं हूँ बड़ा ताकतवर मेरा गला है सुरीला मेरी आवाज सुन के लोग हो जाते हैं मदहोश मैं हूँ जियान. जा घरा चालते हो. गाऱ्या गोऱ्या किती तुमच्या? 4 व्हीलर आहे का तुमच्या घरात? अरे गोऱ्या गोऱ्यांच्या कोण आहेत आजकाल. रिक्षा आणली मी रिक्षा आणली. रिक्षा? आता तर बोलत होतो की 4 व्हीलर मध्ये आलो म्हणून. 4 व्हीलर म्हणजे 3 रिक्षा येतात आणि मागची स्टेप अशी 4 चाकाची गाडी आम्ही आणली. नाही आम्हाला 4 व्हीलरच पाहिजे होती. रिक्षा हो काय होरी बघ मी जाता दिवस बघा आम्हाला ती 4 चाकी गाडी घेऊन घरी राहील ती काय दूध द्यायचे. रिक्षा का आम्हाला ते आता सीट भेटतील काय फरक आहे. त्यान पण ऊन पण ऊन वारा पाऊस नाही लागत याम पण ऊन वारा पाऊस नाही लागत. काय मेंटॅलिटी निघलं आपल्या लोकांची त्याच समजणार. 4 चाकी कार पाहिजे. किती ट्रॉफिक वारले माहिती का असल्या मोठ्या मोठ्या गाड्या ब्रेकचा काही आहे का. त्या नाही जमाचा. नाही बघ लगीन झालं आमच्या पोरीला फ्लॅटवर राहायला जावाचं आहे. गावान राहायची नाही. मला एक सांगा तुमचा पोरे लगीन झालं फ्लॅटवर जाईल राहायला नाही. मग तुम्ही कशी अपेक्षा ठेवतो तुमच्या जावायला फ्लॅटवर यायची. तुमचं काय डोक्या आवड झाले. श्रीमंतांच्या घरात पोरी जातात म्हणजे पोरी सुखी अंकाना माहिती आहे का कुणला. सासू सासरा एक खोली मेलेला पडलेला असतं. पोरा दिवस मोबाईल असता नवऱ्याचा दिवस पत्त्या नसतं. नवऱ्याच्या बारमध्ये जाऊन पडतं ही बसते आपली सिरियल बघत बाई. आपली गरिबांची घरा परवडली 4 लोक येऊन ओटे बसतात 4 सुखादुखाच्या गोष्टी सांगतात. अर्ध्याच्या आवाज दिली तर ती येतील. फ्लॅटमध्ये लोक येतील नाही. मग कधी तुम्हाला आखला याची त्यावर नुसते लोक दाखवायला हल्ली झाले. देवा परमेश्वरा पारकारा केल्या रे लोक. त्या जाऊ दे आपण लोकांना दाखवायला पाहिजे ना का आमची पोर सुखी आहे म्हणून. हे बघ कसं आहे माहितीये का सुखी राहायला खर्च नाही लागत पण आपण सुखी आहो या लोकांना दाखवायला खर्च लागतंय समजला का. अहो तुमच्यासारख्या पोरच्या बापसा वाट लावायला घेतली आमची. अरे अशा मागण्या करता गाडी पाहिजे. तो या बिचाऱ्याला 20,000 पगार. तुम्हाला किती पगार होता 25-30 वर्षांत. पहिला काय पगार. हा मग अपेक्षा ठेवतात पगार पाहिजे. मग बिचारी पोरा लोन करतात लोनांच्या गाडी घेताना आयुष्य फेरीत बसतात नाही तर आहे जमीन निघाला
नाही तर मी नाही त्यांची काही भांडी कशी बसतील का मग त्यांना पोरी ना भेटत आली काय शिकून पाहिजे. अरे पोऱ्याच्या डोल्यां बघून समजते ते पोरीला सुखी ठेवील का नाही. याला काय अर्थ आहे हे जमिनी पाहिजे नाही गाड्या पाहिजे सब मोठपणा करा लोकांना. तुमची जाऊन नसली तर मी घेऊन देते 4 व्हीलर. हे असं त्यांना 4 व्हीलर घेऊन द्या त्यांना जावं ना. त्यांच्याकडे पेट्रोल भरचा पैसे नाही. तो आपला गपनिंग तर स्कूटी घेऊन कामाला ते आहे आपली घरी दूध देत गाडी. त्याच्यापेक्षा आता समजा तो एकीने ITI केला असला वायरमॅन मध्ये तर त्याला अंगला काय बाबा हे घे तुझा 5 लाख तुझा धंदा वाढव तू असं कर लग्नाचं करता आपण साधा करू किंवा दुसरी कुठली फील्ड असेल त्याच्या ह्याच्यानं त्याला जाऊ दे ना पुढं सक्सेस भेटू दे ना. लग्नाला काय खर्च काय एवढं याची गरज आहे. काय विचार तुमचा लोकांना 10 लाखात जाऊन घातलं रे घरी येऊन सांगतील भाजी मीठ कमी होता ना असं भरून नेता अंकारी. गाडी पाहिजे ना बंगला पाहिजे मारायला ते चोचलं आणल्या. लग्नाला पण 12 लाखाची हवेली काढताना ते एवढा मानपण आपल्या आग्रे समाजात मानपण द्यायची प्रथा आहे लोकांना. नाही भिकाऱ्यांच्या बुफे जेवण धावताना तिकडे पहिल्यांदा दिवस वेगळं होतं. असं बुफे जेवण असं पत्रावाल्या देऊन जेवायला असं आता भिकाऱ्यांच्या गुलाबजाम मागायला एक डोकरा तारपरून मिळाला नाकाम गुलाबजाम आम्ही 5 बुका मारतो. काय पण अरे 4 टेबल मांडता तिथं ना जेवायला नाही पत्रावला घेऊन भिकाऱ्यांची अर्घ निघाल्या आणि खाली बसताना तिथं आपण पाहुण्याला बोलवतो कशाला मानपण द्यायला पाहिजे का नको त्याच्यासाठी बोलवतो. एकूण ना बुफे जेवण आणल्यान आईस्क्रीम घ्यायला निघा लाईनीन कोण लाईनीन राहील का उभा आपण एवढी मानपण करतो. अशा तुमच्या नाही त्या चौकशी असतं नवरा निर्व्यसनी पाहिजे ना मग लगीन झाल्यावर साडो सासरा भाऊजे सगळे एकत्र प्यायला बसतात त्या जमतं. पहिले निर्व्यसनी पाहिजे लगीन झालं जमतं प्यायला. या कुठला नाही का बोला तो का बोला कुठला नाही हो करा सांगू तुमची पोर मला जाम पसंत आली आम्हाला रे आम्हाला तू पाहुणं आता आम्ही जमून घेऊ पुढचा लफडा नाही ना काय. नाही तशी पोर आमची गुन्हे आहे. आहेस कुठं इथं घरच्याही माझं लगीनला जमून ठेवले ये लवकर. साधा इंस्टा का फिन्स्टा बोलताना त्यावर अकाउंट पुन्हा आमच्या पोरीचा. हे बघ 5 इंस्टा आयडी आहेत 56 पोरा माग आहे येतं की नाही तुला मी फोन केले ये लवकर. तोंडांशी एक शब्द पण वाईट नाही निघायचा आमच्या पोरी. हॅलो ये लवकर. पोरे का देवी असं मना न विचारता उमताराच्या बाहेर पाय पण नाही ठेवायचे आमची पोर. बोला हो पाहुणं तुम्ही इथं काय बसल्या पोर खिडकींशी पळून गेली पाणीपुरीवाल्या सोबत. काय अरे देवा काय झाली पोर आहे. हा ना दरवाजा उघडा असताना दिवसा ढवल्या खिडकींची पळून गेली. स्पायडरमॅन होती का काय खिडकींची पळून गेली. देवा परमेश्वरा नुसतं लफरं आजकाल चालू आहे पोरा पोरींचं. ज्या पोरी दिसाला गोऱ्या असतात त्या चेहऱ्याला ठीक नसतात ज्या चेहऱ्याला ठीक असतात त्या दिसाला गोऱ्या नसतात ज्या दिसाला गोऱ्या पण असतात चेहऱ्याला पण ठीक असतात त्यांचं लफरं चालू असतात. काय बोला आता 10वी 12वीच्या पोरी पाठवायला लागतील उगाच पोरा नाही फेऱ्यामध्ये शाळेच्या होती. तुम्ही काय खरी गोष्ट करता. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि मुस्टॅकचा स्किन लाईटनिंग कॉम्बो ऑर्डर करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. नमस्कार.